नमस्कार, मी पूजा खलिपे. ॲडव्हान्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 8 जणांची नावं लिहून सांगलीत सराफाची आत्महत्या. सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाणघेवाणीतून सराफाची फसवणूक झाली, त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाणघेवाणीतून सराफ हरिश्चंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरिश्चंद्र खेडेकर वय 82 यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी 8 जणांची नावं लिहून ठेवली होती. त्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोद्दार, सुनील पंडित यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मृत खेडेकर यांची मुलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहे. सर्व संशयितांचे पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार होते. शिवाय यातील काहींनी मृत खेडेकर यांनाही कर्ज दिले होते. या देवाणघेवाणीतून फसवणूक झाली आहे. तसेच 1.25 व्याज लावून कर्जही वसूल केले. या व्यवहारातून खेडेकर यांनी मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत खेडेकर यांनी 8 जणांची नावे लिहून ठेवली होती. तसेच त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाबाबतही उल्लेखही केला आहे. त्यावरून पोलिसांनी या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गृहिणींचं बजेट कोलमडणार, सर्वसामान्यांना कांदा रडवणार. कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत, तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव हे 40शी पार गेले आहेत. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये कांद्याचे दर 40 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दरात खरेदी करावा लागत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिने चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे. सध्या बाजारपेठेत नगर, पुणे आणि नाशिकमधून कांदा येत असून कांद्याचे भाव वाढल्याने गुजरातमधून पांढरा कांदा देखील बाजारात येत आहे. या कांद्याला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत आहे. हा कांदा स्वस्त असला तरी त्याला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी वाढली असल्यानं तो चढ्या दरानं विकला जात आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी चांगले दिवस आले असं म्हणावं लागेल. मात्र महागाई, इंधन दरवाढ आणि आता कांदा महागल्यानं सर्वसामान्य नागरिकांना कांदा रडवणार आहे. सांगलीतील बालगावमध्ये 884 वर्षांपूर्वीच्या चालुक्यकालीन शिलालेखाचा शोध. सांगली येथील जत तालुक्यातील बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले शेवटचे गाव आहे. पंढरपूर विजापूर महामार्गावर वसलेल्या या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील अल्लमप्रभूचे देवस्थान हे राज्यात प्रसिद्ध आहे. चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्राध्यापक गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे. ते तेथे संशोधन करीत होते तेव्हा त्यांना अल्लमप्रभू देवस्थानाजवळ हळे कन्नड लिपीतील तो शिलालेख सापडला आहे. सन 1137 मधील हा लेख असून यामध्ये बालगाव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. जवळपास 884 वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिल्ह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान तो शिलालेख भग्नावस्थेत होता. त्याच्या वरच्या भागातील 13 ओळीच फक्त शिल्लक राहिले आहेत. या शिलालेखावर सूर्यचंद्र, शिवलिंग, गाय वासरू, कट्यार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. बालगाव मधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे.
या लेखात त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युद्धात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रुरूपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परणारी सहोदर म्हणजे परस्त्रीचा बंधू यांचा समावेश आहे. दरम्यान बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देशिंग, बोरगाव, भाळवणी, वळसंग या ठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते. कर्तव्य बजावताना मृत्यू, पोलीस कुटुंबातील 24 जणांची अनुकंपा तत्वावर भरती. कर्तव्यावर असताना सांगलीत विविध कारणांनी मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. सांगली पोलीस विभागाने मृत पोलीस कुटुंबातील 24 जणांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती करून घेतले. संबंधित पोलीस कुटुंबातील सदस्यांना याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 2018 पासून सांगली पोलीस दलात सेवेत असणाऱ्या 27 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी सेवा बजावताना मृत्यू झाला. दरम्यान कोरोना काळातही 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी संबंधित नातेवाईकांनी त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी मिळावी यासाठी अर्ज केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पोलीस दलातील अशा मृत्यू झालेल्या पाल्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली पोलीस दलातील 27 पैकी 24 जणांची भरती झाली आहे. पोलीस मुख्यालय परिसरात दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या हस्ते मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 24 मुलामुलींना शिपाई पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार. पश्चिम महाराष्ट्रासाठी महावितरणची सुविधा. वीज ग्राहकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी थकबाकी व वीज बिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणचे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयातून सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्याने थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. सोबतच नोटिसेस पाठवून व प्रत्यक्ष संपर्क साधून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यातील सर्व शनिवार व रविवारसह इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.